नमस्कार, मी राजश्री परत आपल्या भेटीला आलेली आहे एका सुरेख कवितेसहित. कवयित्री आहेत वर्षा पवार तावडे. आणि हो, आत्तापर्यंत आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा आणि बेल आयकॉनचे बटन क्लिक करायला अजिबात विसरू नका, कारण अशाच सुरेख सुरेख कविता आपल्याला ऐकायच्या आहेत. आत्ताची कविता अतिशय सुरेख आहे. कवयित्री आहेत वर्षा पवार तावडे आणि कवितेचं शीर्षक आहे मनाला दारं असतातच. सहजीवन म्हणजे नाही नुसतं एका घरात राहणे. सहजीवन म्हणजे नाही नुसतं एका घरात राहणे. सहजीवन म्हणजे नाही फक्त एका छताखाली निजणे. सहजीवन म्हणजे नाही फक्त एका छताखाली निजणे. सहजीवन म्हणजे दोघांचं मिळून आउटिंग. सहजीवन म्हणजे दोघांचं मिळून आउटिंग. सहजीवन म्हणजे दोघांचं एकत्र हाऊसकीपिंग. सहजीवन म्हणजे बँकेत जॉईंट अकाउंट असणं. सहजीवन म्हणजे बँकेत जॉईंट अकाउंट असणं. सहजीवन म्हणजे एकत्र ईमेल अकाउंट जपणं. सहजीवन म्हणजे एकमेकांना पासवर्ड शेअर करणं. सहजीवन म्हणजे एकमेकांना पासवर्ड शेअर करणं. सहजीवन म्हणजे मोबाईल, लॅपटॉप बिनधास्त खुलं ठेवून जगणं. सहजीवन म्हणजे मोबाईल, लॅपटॉप बिनधास्त खुलं ठेवून जगणं. सहजीवन म्हणजे विश्वास ठेवणं. सहजीवन म्हणजे विश्वास ठेवणं आणि सहजीवन म्हणजे विश्वासाला पात्र ठरणं. सहजीवन म्हणजे विश्वासाला पात्र ठरणं.